आयोगाचे PYQ शब्द आता नुसते पाठ करायचे नाहीत, तर ते खेळत खेळत लक्षात ठेवायचे. तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत शब्दसारथीचं स्मार्ट वोकॅब वेब ॲप पोर्टल. काय आहे यात खास? सगळ्यात पहिलं म्हणजे एकदम इंटरॅक्टिव्ह इंटरफेस. मोबाईलवर गेम खेळल्यासारखा अभ्यास. दुसरं म्हणजे टायमर प्रॅक्टिस. स्पीड रन मोडमुळे होईल थेट परीक्षेचा सराव. जे शब्द अवघड वाटतात त्यांना थेट स्टार करा आणि तयार करा स्वतःची वेगळी पर्सनल रिव्हिजन लिस्ट. प्रत्येक शब्द लक्षात ठेवण्यासाठी असे भन्नाट लॉजिक आणि ट्रिक्स की शब्द डायरेक्ट डोक्यात फिट. आणि हो, जाता येता झटपट उजळणीसाठी सर्वोत्तम फ्लॅश कार्ड्स तर आहेतच. आमच्या बॅचमध्ये उपलब्ध आहे तब्बल 3,500हून अधिक PYQ शब्दांचा खजिना. मग वेळ न घालवता आजच संपर्क करा. टेलिग्रामवर मेसेज करा @शब्दसारथीला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आमच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. मित्रांनो, आता आपण सुरू करत आहोत एक अत्यंत महत्त्वाची PYQ इडियम्स सिरीज. आपल्या या सिरीजच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 20 ते 30 इडियम्स कव्हर करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातली प्रत्येक इडियम ही MPSCच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून म्हणजेच PYQमधून घेतली आहे किंवा थेट त्या प्रश्नांमधल्या इतर पर्यायांमधून निवडली आहे. याचाच अर्थ आपला अभ्यास अजिबात धरकटणार नाही, तर तो 100% एक्झॅम ओरिएंटेड होईल. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची आपली पहिली इडियम आहे हॅव अ मंकी ऑन युअर बॅक. मी पुन्हा सांगतो, हॅव अ मंकी ऑन युअर बॅक. याचा इंग्लिश मीनिंग आहे कॅरिंग अ डिफिकल्ट बर्डन और हॅव्हिंग अ सिरियस प्रॉब्लेम. याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखाद्या गोष्टीचं बराच काळ ओझे असणं, संकट असणं किंवा ती गोष्ट अत्यंत त्रासदायक असणं. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? चला, याची एक भारी लॉजिक ट्रिक पाहूया. विचार करा, जर तुमच्या पाठीवर खरोखरच एक माकड बसले तर काय होईल? ते सतत एक ओझे वाटेल आणि तुमचे केस ओढून तुम्हाला खूप त्रास देईल, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात एखादं व्यसन किंवा एखादं मोठं टेन्शन हे पाठीवर बसलेल्या या माकडासारखंच असतं, जे उतरवणं किंवा ज्याच्यापासून सुटका करून घेणं खूप कठीण जातं. म्हणूनच जेव्हा एखादं मोठं ओझं किंवा टेन्शन पाठीवर असतं तेव्हा इंग्रजीत म्हणतात हॅव अ मंकी ऑन युअर बॅक. आपली पुढची इडियम आहे बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. मी पुन्हा सांगतो, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर दोन वाईट पर्यायांमध्ये अडकणे, म्हणजेच इकडे आड आणि तिकडे विहीर. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची याची एक भारी ट्रिक पाहूया. विचार करा, एका बाजूला क्रूर राक्षस म्हणजेच डेव्हिल उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला अथांग खोल समुद्र म्हणजेच डीप सी आहे. पुढे गेलात तर राक्षस खाईल आणि मागे गेलात तर समुद्रात बुडून मराल, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा आपण अशा परिस्थितीत अडकतो जिथे दोन्ही बाजूने सारखंच मरण असतं आणि निवडायला दोन्ही पर्याय सारखेच वाईट असतात, म्हणूनच अशा वेळेस याचा इंग्लिश मीनिंग होतो बिटवीन टू डेंजर्स और चूजिंग बिटवीन इक्वली अनप्लेझंट ऑप्शन्स. आपली पुढची इडियम आहे अ बोन ऑफ कंटेन्शन. मी पुन्हा सांगतो, अ बोन ऑफ कंटेन्शन. याचा मराठी अर्थ सांगायचा तर भांडणाचे मूळ कारण किंवा वादाचा मुख्य विषय. आता ही इडियम विचार करा, दोन भुकेले कुत्रे एकमेकांसमोर उभे आहेत
आणि तुम्ही त्यांच्यामध्ये फक्त एकच हाड म्हणजेच बोन टाकलं तर काय होईल? ते दोघेही त्या एकाच हाडासाठी एकमेकांवर गुरगुरतील आणि भयंकर भांडतील, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा दोन लोकांमध्ये किंवा दोन देशांमध्ये एखाद्या संपत्तीवरून किंवा जागेवरून वाद सुरू असतो, तेव्हा ती एकच गोष्ट त्यांच्या भांडणाचं मुख्य कारण असते. म्हणूनच अशा वेळेस याचा इंग्लिश मीनिंग होतो कॉज ऑफ क्वॉरल ऑर सब्जेक्ट ऑफ डिस्प्यूट, भांडणाचे मूळ कारण. नेक्स्ट इडियम आहे टाइम अँड टाईड. मी पुन्हा सांगतो, टाइम अँड टाईड. इंग्लिश मीनिंग होतो ऑपॉर्च्युनिटीज अँड टाइम वन्स गॉन कॅन नॉट बी रिगेन्ड. याचा मराठी अर्थ सांगायचा तर वेळ आणि समुद्राची भरती ओहोटी कुणाचीही वाट बघत नाही, म्हणजेच गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर उभे आहात आणि समुद्राची एक भली मोठी लाट म्हणजेच टाईड वेगाने पुढे निघून गेली. तर ती तुमच्यासाठी पुन्हा मागे फिरून येईल का? अजिबात नाही, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात मिळालेली चांगली वेळ आणि आलेली सुवर्ण संधी ही त्या समुद्राच्या लाटेसारखीच असते. एकदा हातातून निसटली की ती कोणासाठीही आणि कधीही थांबत नाही. म्हणूनच अशा वेळेस याचा इंग्लिश मीनिंग होतो ऑपॉर्च्युनिटीज अँड टाइम वन्स गॉन कॅन नॉट बी रिगेन्ड. आपली पुढची इडियम आहे ओव्हर हेड अँड इयर्स. मी पुन्हा सांगतो, ओव्हर हेड अँड इयर्स. याचा इंग्लिश मीनिंग होतो टू बी डीपली or excessively involved in something like trouble, debt or love. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखाद्या गोष्टीत अगदी खोलवर बुडालेला किंवा पूर्णपणे गुंतलेला असणे. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. तुम्ही एखाद्या नदीत किंवा डोहात बुडत आहात. पाणी आधी तुमच्या पायाला लागतं, मग हळूहळू छातीपर्यंत येतं. पण जेव्हा तेच पाणी तुमच्या डोक्याच्या आणि कानांच्या वर जातं, तेव्हा काय होतं? तुम्ही त्यात पूर्णपणे आणि खोलवर बुडालेले असता. श्वास घेणंही कठीण होतं, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस भयंकर कर्जामध्ये, मोठ्या संकटात किंवा अगदी कुणाच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो, तेव्हा त्याला बाहेरचं जग काहीच दिसत नाही. तो त्यात पूर्णपणे गुरफटलेला असतो. म्हणूनच या इडियमचा इंग्लिश मीनिंग होतो टू बी डीपली ऑर एक्सेसिव्हली इन्व्हॉल्व्ड इन समथिंग लाईक ट्रबल, डेट ऑर लव्ह. आपली 6 नंबरची इडियम आहे अ फेदर इन वन्स कॅप. परत ऐका, अ फेदर इन वन्स कॅप. याचा इंग्लिश मीनिंग होतो रिवॉर्ड, ऑनर, ऑन अचीवमेंट, टू बी प्राऊड ऑफ. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर सन्मान, कौतुक होईल असे मिळविलेले अतिरिक्त यश. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? योद्ध्याने पराक्रम गाजवल्यावर त्याच्या कॅप म्हणजेच टोपीत खोचले जाणारे सन्मानाचे फेदर म्हणजेच पीस, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखाद्या माणसाला त्याच्या आधीच्या यशात आणखी एका अत्यंत मोठ्या आणि अभिमानास्पद यशाची जोड मिळते, तेव्हा त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जातो. म्हणून लक्षात ठेवा, अ फेदर इन वन्स कॅप या इडियमचा इंग्लिश मीनिंग आहे रिवॉर्ड, ऑनर, ऑन अचीवमेंट, टू बी प्राऊड ऑफ. आपली पुढची इडियम आहे थ्रो कोल्ड वॉटर ऑन. मी पुन्हा सांगतो, थ्रो कोल्ड वॉटर ऑन. याचा इंग्लिश मीनिंग होतो टू डिस्करेज अन आयडिया, प्लॅन ऑर एन्थुझियाझम, टू डिस्वेड. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखाद्याच्या उत्साहावर विरजण घालणे किंवा
ना उमेद करणे. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. कडाक्याच्या हिवाळ्यात तुम्ही खूप उत्साहात आणि जोशात कामाला लागला आहात आणि अचानक कोणीतरी तुमच्या अंगावर थंड पाणी म्हणजेच कोल्ड वॉटर फेकलं तर काय होईल? तुमचा सगळा जोश आणि उत्साह क्षणात संपून जाईल, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा तुम्ही एखादा भारी प्लॅन किंवा आयडिया मित्रांना सांगता आणि ते तुम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी निगेटिव्ह बोलतात, तेव्हा ते तुमच्या उत्साहावर अक्षरशः थंड पाणी ओततात आणि तुम्हाला डिमोटिवेट करतात. म्हणूनच थ्रो कोल्ड वॉटर ऑन या इडियमचा इंग्लिश मीनिंग होतो टू डिस्करेज एन आयडिया, प्लॅन ऑर एन्थुझियाझम. टू डिसवेड. आपली पुढची इडियम आहे सी ऑफ. मी पुन्हा सांगतो, सी ऑफ. याचा इंग्लिश मीनिंग होतो टू बिड फेअरवेल. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखाद्याला निरोप द्यायला सोबत जाणे. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. ऑफ म्हणजे दूर जाणे. जेव्हा तुमचा एखादा जवळचा मित्र किंवा घरचा माणूस रेल्वेने किंवा विमानाने दूर प्रवासाला निघतो, तेव्हा तुम्ही त्याला सोडायला स्टेशनवर जाता आणि तो दिसेनासा होईपर्यंत तुम्ही त्याला पाहात म्हणजेच सी करत राहता, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा आपण आपल्या माणसांना प्रेमाने निरोप देण्यासाठी जातो आणि त्यांना सुरक्षित प्रवासाच्या शुभेच्छा देतो, तेव्हा आपण त्यांना सी ऑफ करत असतो. म्हणूनच सी ऑफ या इडियमचा इंग्लिश मीनिंग होतो टू बिड फेअरवेल. आपली पुढची इडियम आहे टेक टू. मी पुन्हा सांगतो, टेक टू. याचा इंग्लिश मीनिंग होतो टू बिगिन टू लाईक समवन ऑर समथिंग. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखाद्या नवीन गोष्टीची आवड निर्माण होणे किंवा सवय लागणे. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. जेव्हा एखादी नवीन गोष्ट, जसं की एखादं नवीन पुस्तक किंवा खेळ तुम्हाला आवडायला लागतो, तेव्हा तुम्ही मनापासून ती गोष्ट स्वीकारता म्हणजेच टेक करता आणि नकळतपणे तिच्याकडे ओढले जाता म्हणजेच टू करता, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा तुम्ही अभ्यासाची एखादी नवीन पद्धत शोधता किंवा आपली पुढची इडियम आहे मॅन ऑफ द वर्ल्ड. मी पुन्हा सांगतो, मॅन ऑफ द वर्ल्ड. याचा इंग्लिश मीनिंग होतो ॲन एक्सपिरियन्स्ड मॅन. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर अनुभवी माणूस किंवा ज्याने जग पाहिले आहे. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. जो माणूस फक्त 4 भिंतीत राहून पुस्तकं वाचत नाही, तर प्रत्यक्ष बाहेर पडतो, जगाचे म्हणजेच वर्ल्डचे चटके सोसतो आणि वेगवेगळ्या लोकांचे स्वभाव जवळून पाहतो, त्याला जगात कसं जगायचं हे चांगलंच माहीत असतं, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस नुसता किताबी किडा नसून खऱ्या अर्थाने व्यावहारिक असतो आणि जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तावून सुलाखून निघालेला असतो, तेव्हा त्याला आपण एक अत्यंत अनुभवी आणि मॅच्युअर माणूस म्हणतो. म्हणूनच मॅन ऑफ द वर्ल्ड या इडियमचा इंग्लिश मीनिंग होतो ॲन एक्सपिरियन्स्ड मॅन. आपली पुढची इडियम आहे मॅन ऑफ द वर्ल्ड. मी पुन्हा सांगतो, मॅन ऑफ द वर्ल्ड. याचा इंग्लिश मीनिंग होतो अ पर्सन हू कीप्स हिज प्रॉमिसेस, अ रिलायबल अँड ट्रस्टवर्दी पर्सन. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर दिलेला शब्द पाळणारा किंवा वचनबद्ध माणूस. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. प्राण जाय पर वचन न जाय. जो माणूस स्वतःच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दाचा म्हणजेच वर्डचा पक्का असतो, त्याने एकदा शब्द दिला की तो तोडत नाही, असा माणूस कोणालाही आपलासा वाटेल, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा मित्र किंवा नातेवाईक संकटाच्या वेळी तुम्हाला दिलेला शब्द खरा करून दाखवतो,
आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तेव्हा तो तुमच्यासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि भरवशाचा माणूस बनतो. म्हणूनच मॅन ऑफ द वर्ल्ड या इडियमचा इंग्लिश मीनिंग होतो अ पर्सन हू कीप्स हिज प्रॉमिसेस, अ रिलायबल अँड ट्रस्टवर्दी पर्सन. आपली पुढची इडियम आहे मॅन ऑफ लेटर्स. मी पुन्हा सांगतो, मॅन ऑफ लेटर्स याचा इंग्लिश मीनिंग होतो अ वेल एज्युकेटेड, लर्नड अँड लिटररी माइंडेड इंडिव्हिज्युअल. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर साहित्यप्रेमी किंवा विद्वान माणूस. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. जुन्या काळात लेटर्स म्हणजे फक्त पत्रे नव्हे, तर अक्षरे किंवा साहित्य म्हणजेच लिटरेचर असा अर्थ व्हायचा. आणि ज्या माणसाचा संबंध सतत फक्त साहित्य आणि अक्षरांशी येतो तो कोणी पोस्टमन नसून एक मोठा विचारवंत असतो. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा व्यक्ती सतत वाचन, लेखन आणि ज्ञान मिळवण्यात मग्न असतो आणि ज्याची बुद्धिमत्ता त्याच्या लेखणीतून जगासमोर येते, तेव्हा असा माणूस समाजात एक उच्च शिक्षित आणि विद्वान लेखक म्हणून ओळखला जातो. म्हणूनच मॅन ऑफ लेटर्स या इडियमचा इंग्लिश मीनिंग होतो अ वेल एज्युकेटेड, लर्नड अँड लिटररी माइंडेड इंडिव्हिज्युअल. आपली पुढची इडियम आहे ब्रोक न्यू ग्राउंड. मी पुन्हा सांगतो, ब्रोक न्यू ग्राउंड याचा इंग्लिश मीनिंग होतो टू बिगिन समथिंग डिफरंट ऑर टू डू समथिंग इनोव्हेटिव्ह ऑर पायनियरिंग. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर काहीतरी नवीन किंवा क्रांतिकारी काम सुरू करणे. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. तुम्हाला एखादी नवीन आणि गगनचुंबी इमारत बांधायची असेल तर आधी काय करावं लागतं? जुनी मोकळी जमीन खोदून म्हणजेच जमिनीला ब्रेक करून तिचा भक्कम पाया भरावा लागतो, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा शास्त्रज्ञ किंवा एखादा सामान्य माणूस जुन्या चालीरीती आणि पद्धती मोडून एखाद्या नव्या प्रवासाची किंवा संशोधनाची सुरुवात करतो, तेव्हा त्याने स्वतःच्या क्षेत्रात काहीतरी नवीन आणि क्रांतिकारी पाऊल उचललेलं असतं. म्हणूनच ब्रोक न्यू ग्राउंड या इडियमचा इंग्लिश मीनिंग होतो टू बिगिन समथिंग डिफरंट ऑर टू डू समथिंग इनोव्हेटिव्ह ऑर पायनियरिंग. आपली पुढची इडियम आहे अ लेफ्ट हँड कॉम्प्लिमेंट. मी पुन्हा सांगते, अ लेफ्ट हँड कॉम्प्लिमेंट याचा इंग्लिश मीनिंग आहे अ कॉम्प्लिमेंट दॅट इज ॲक्च्युली अन इन्सल्ट इन डिस्गाईज. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर टोमणा मारणे किंवा नावाला कौतुक पण आतून चिडवणारे बोलणे. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. आपल्या संस्कृतीत उजवा हात म्हणजेच राईट हँड हा योग्य, शुभ आणि खऱ्या गोष्टींचे प्रतीक मानला जातो, बरोबर? पण जर कोणी तुम्हाला डाव्या हाताने म्हणजेच लेफ्ट हँडने काही देत असेल किंवा तुमची स्तुती करत असेल तर ती नक्कीच खोटी स्तुती आहे, ज्यामध्ये लपलेला एक भयंकर अपमान म्हणजेच इन्सल्ट आहे. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस वरवर खूप गोड बोलतो, जसं की अरे वा, तू तर खूप छान दिसतोयस, आज आंघोळ केली वाटतं, असं म्हणून तो तुमचं कौतुक करण्याच्या बहाण्याने भर चौकात तुमची खिल्ली उडवतो, तेव्हा त्याला टोमणा मारणे असं म्हणतात. म्हणूनच अ लेफ्ट हँड कॉम्प्लिमेंट या इडियमचा इंग्लिश मीनिंग अ कॉम्प्लिमेंट दॅट इज ॲक्च्युली अन इन्सल्ट इन डिस्गाईज. नेक्स्ट इडियम बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. मी पुन्हा सांगते, बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू याचा इंग्लिश मीनिंग टू अंडरटेक मोर वर्क ऑर रिस्पॉन्सिबिलिटी देन वन कॅन ॲक्च्युली मॅनेज.
तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम हाती घेणे. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. तुम्ही जेवायला बसला आहात आणि तुमच्या तोंडात चावता म्हणजेच श्यू करता येणार नाही. एवढा मोठा घास तुम्ही एकाच वेळी तोडून म्हणजेच बाईट ऑफ करून तोंडात कोंबला तर काय होईल? तुम्हाला नक्कीच ठसका लागेल, गुदमरायला होईल आणि तो घास गिळताही येणार नाही, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या कुवतीपेक्षा आणि वेळेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या किंवा कामं एकदम स्वतःच्या अंगावर घेतो, तेव्हा तो त्या कामाच्या ओझ्याखाली अक्षरशः गुदमरतो आणि एकही काम नीट पूर्ण करू शकत नाही. म्हणूनच बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू या इडियमचा इंग्लिश मीनिंग टू अंडरटेक more work or responsibility than one can actually manage. Next idiom, smooth sailing. पुन्हा सांगते, smooth sailing. याचा इंग्लिश मीनिंग easy progress without any obstacles or hurdles. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर अडथळ्यांशिवाय यश मिळणे किंवा सोपे आणि विना अडचणीचे काम. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. तुम्ही एका बोटीत बसून समुद्रात प्रवास म्हणजेच सेलिंग करत आहात आणि समुद्रात कोणतंच वादळ नाहीये, वारे एकदम शांत आहेत, तर काय होईल? तुमचा तो प्रवास अत्यंत स्मूथ म्हणजेच एकदम सुखद आणि मजेत पार पडेल, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात एखादे काम किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट जेव्हा कोणत्याही अडचणींशिवाय आणि विना अडथळा अगदी वेळेपूर्ण होतो, तेव्हा माणसाला कोणतंच टेन्शन राहत नाही आणि तो यशाचा प्रवास एकदम सोपा ठरतो. म्हणूनच स्मूथ सेलिंग या इडियमचा इंग्लिश मीनिंग इझी प्रोग्रेस विदाउट एनी ऑब्स्टिकल्स ऑर हर्डल्स. आपली पुढची इडियम आहे हॅव अन ॲक्स टू ग्राइंड. मी पुन्हा सांगतो, हॅव अन ॲक्स टू ग्राइंड. याचा इंग्लिश मीनिंग होतो टू हॅव अ सेल्फिश मोटिव्ह, पर्सनल इंटरेस्ट ऑर डू समथिंग डिसऑनेस्टली. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर स्वार्थ साधणे किंवा स्वतःच्या छुप्या हेतूसाठी काम करणे. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. बेंजामिन फ्रँकलिनच्या एका प्रसिद्ध कथेवरून हा वाक्प्रचार आलाय. एक माणूस लहानग्या फ्रँकलिनची खूप गोड गोड बोलून खोटी स्तुती करतो. पण त्याला फ्रँकलिनबद्दल खरंच प्रेम नसतं, तर त्याचा खरा स्वार्थ स्वतःची कुऱ्हाड म्हणजेच एक्स त्याच्याकडून मोफत धार लावून म्हणजेच ग्राइंड करून घेण्याचा असतो, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस अचानक तुमच्याशी खूप गोड बोलू लागतो किंवा तुमची विनाकारण मदत करायला पुढे येतो, तेव्हा त्यामागे त्याचा काहीतरी स्वतःचा छुपा स्वार्थ लपलेला असतो. वरून गोड बोलणे, पण आतून स्वतःचा स्वार्थ साधणे. म्हणूनच हॅव अन ॲक्स टू ग्राइंड या इडियमचा इंग्लिश मीनिंग होतो टू हॅव अ सेल्फिश मोटिव्ह, पर्सनल इंटरेस्ट ऑर डू समथिंग डिसऑनेस्टली. आपली पुढची इडियम आहे ड्रॉप द बॉल. मी पुन्हा सांगतो, ड्रॉप द बॉल. याचा इंग्लिश मीनिंग आहे टू मेक अ मिस्टेक ऑर टू फेल टू डू समथिंग रिस्पॉन्सिबली. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर चूक करणे किंवा जबाबदारी नीट पार न पाडणे. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. तुम्ही क्रिकेटची फायनल मॅच खेळत आहात आणि अत्यंत महत्त्वाच्या क्षणी तुमच्याकडे एक सोपा कॅच आला, पण तुमच्या हातून तो चेंडू म्हणजेच बॉल खाली पडला म्हणजेच ड्रॉप झाला, तर काय होईल? तुम्ही एक भयंकर मोठी चूक करता.
आणि तुमच्या एका चुकीमुळे पूर्ण टीम मॅच हरते. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःवर सोपवलेली एखादी महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरतो किंवा कामातल्या निष्काळजीपणामुळे खूप मोठी चूक करून बसतो, तेव्हा त्याने हातातील एक मोठी संधी गमावलेली असते. म्हणूनच ड्रॉप द बॉल या इडियमचा इंग्लिश मीनिंग टू मेक अ मिस्टेक और टू फेल टू डू समथिंग रिस्पॉन्सिबली. आपली पुढची इडियम आहे बार्किंग अप द रॉंग ट्री. मी पुन्हा सांगते, बार्किंग अप द रॉंग ट्री याचा इंग्लिश मिनिंग टू मेक रॉंग अझम्पशन, ब्लेम और ॲक्युजेशन्स ॲट द रॉंग पर्सन. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर चुकीच्या ठिकाणी दोषारोप करणे किंवा चुकीचा अंदाज बांधणे. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा, शिकारी कुत्रे एका मांजराचा पाठलाग करत आहेत. मांजर एका झाडावर चढून गुपचूप दुसऱ्या झाडावर पळून जाते. पण तो कुत्रा मात्र काय करतो? तो पहिल्याच झाडाखाली उभा राहून त्या रिकाम्या झाडाकडे बघून विनाकारण भुंकत म्हणजेच बार्किंग करत राहतो. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस खरी परिस्थिती किंवा खरा गुन्हेगार न शोधता विनाकारण एखाद्या चुकीच्याच व्यक्तीवर आरोप करत बसतो किंवा अत्यंत चुकीच्या मार्गाने एखाद्या समस्येचे उत्तर शोधत आपली ऊर्जा वाया घालवतो, तेव्हा तो मुळात चुकीच्याच ठिकाणी मेहनत घेत असतो. म्हणूनच बार्किंग अप द रॉंग ट्री या इडियमचा इंग्लिश मिनिंग टू मेक रॉंग अझम्पशन, ब्लेम और ॲक्युजेशन्स ॲट द रॉंग पर्सन. आपली पुढची इडियम आहे इझिली परसिव्ड. मी पुन्हा सांगते, इझिली परसिव्ड याचा इंग्लिश मिनिंग होतो ऑब्वियस, ॲपरंट और एव्हिडंट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर सहज लक्षात येणारे किंवा उघड सत्य. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. परसिव्ह म्हणजेच आकलन होणे किंवा लक्षात येणे. जर एखादी गोष्ट तुमच्या मेंदूला किंवा डोळ्यांना इझिली म्हणजेच अगदी सहज समजून येत असेल तर ती गोष्ट कधीच लपलेली नसते. ती ऑब्व्हियस म्हणजेच सर्वांना दिसेल अशी अगदी स्पष्ट असते. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस तुमच्याशी खोटं बोलत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरील घाबरलेले भाव बघून तुम्हाला लगेच सत्य समजते, तेव्हा ते सत्य तुमच्या सहज लक्षात आलेलं असतं. ते लपून राहत नाही. म्हणूनच इझिली परसिव्ड या इडियमचा इंग्लिश मिनिंग ऑब्वियस, ॲपरंट और एव्हिडंट. आपली पुढची इडियम आहे लॅक ऑफ मोटिवेशन. मी पुन्हा सांगते, लॅक ऑफ मोटिवेशन याचा इंग्लिश मिनिंग ॲपथी, डिमोटिवेशन और इंडिफरन्स. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर प्रेरणेचा अभाव किंवा काम करण्याची अजिबात इच्छा नसणे. आता ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विचार करा. मोटिवेशन म्हणजे ती प्रेरणा जी आपल्याला ध्येयाच्या दिशेने पुढे ढकलते आणि लॅक म्हणजे एखाद्या गोष्टीची कमतरता असणे. जेव्हा तुमच्या आतून कोणतीही ऊर्जा किंवा इच्छा उरत नाही, तेव्हा तुम्हाला एका भयंकर उदासीनतेने म्हणजेच ॲपथीने घेरलेलं असतं. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा विद्यार्थी सलग अभ्यास करून थकून जातो आणि त्याला पुस्तकात डोकं घालायची अजिबात इच्छा होत नाही, तेव्हा त्याच्यात काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा
पूर्णपणे संपलेली असते आणि तो नुसताच कंटाळून बसलेला असतो. म्हणूनच लॅक ऑफ मोटिवेशन या इडियमचा इंग्लिश मीनिंग ॲपथी, डिमोटिवेशन और इंडिफरन्स.